अरे बाबा थांब. पंढरीशी पांडुरंगराया रुक्मिणी माता, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, रामदास स्वामी, गगनगिरी महाराज यांना साष्टांग दंडवत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनाही साष्टांग दंडवत. मराठी मनाचे मानवबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, व्यासपीठावरील उपस्थित असलेले संत सज्जन, हरिभक्त परायण, रायगड भूषण रामदास महाराज, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश भाऊ आंबेडकर, आपले तुम्ही ज्यांना या खोपोलीकरांनी विजयी केलं आणि म्हणून जे काय आमदार म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत ते महेंद्र शेठ थोरवे आणि उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व संत सज्जन, भाविक मंडळी. महोत्सव तर आम्ही बरेच पाहिलेत, परंतु कीर्तनाचे रिंगण घेऊन महोत्सव साजरा करणारा मला वाटतं हा पहिला कार्यक्रम असावा. आणि पहिल्या वर्षी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम या संत सज्जन या कीर्तनरूपी महोत्सवाने सुरुवात झालेली आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आमचा नमस्कार. माझ्या उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या भगिनी आणि सर्व मान्यवर मंडळी, हा महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होतोय. हा रायगड महोत्सव याला नाव दिलेलं आहे. खोपोलीकरांना पहिल्या प्रथम मी मनापासून नमस्कार करतो की आज आमच्या ह्या त्रिदेवमधला एक आमदार कमी होतोय का असं त्यावेळेला वाटलं होतं, परंतु खोपोलीकरांनी जे काय आम्हाला संरक्षित केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. म्हणजे असो, याच्यानंतर आमच्या थोरवेंना परत पाठीमागं वळून पाहावं लागणार नाही अशा प्रकारची सेवा या खोपोलीकरांची आम्ही सर्वच मंडळी करू. तो आमदार आहे, आम्ही नामदार आहोत, पण आमचं नामदारपणाचं जे जे काय योगदान लागल, जसे आमचे श्रीरंगाप्पा बारणे सहकार्य करत आहेत त्या धर्तीवरती आम्ही दोन्ही आज जे काय नामदार इथं आलेलो आहोत आणि तुमच्या संत सज्जन मंडळींचा जो काय आम्हाला शुभाशीर्वाद मिळणार आहे की आम्हाला ह्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची जी काय संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायांचे शुभाशीर्वाद या छोट्या भक्तांना तुम्ही द्यावेत एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे आभार मानून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद भरत शेठ. जसं खोपोलीकरांचं विशेष प्रेम आमदारांवर आहे तसं भरत शेठ तुमचंही प्रेम आमदारांवर विशेष करून आहे. त्यामुळे आपले पालकमंत्री होण्यात आमदार साहेबांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या राजकारणाच्या निमित्ताने राहील. मनपूर्वक प्रकाश आंबेडकर साहेब